गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन जे आपल्याला 12th स्टँडर्डचं आपलं फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरसाठी जे बेसिक व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाहिजे होते किंवा जी बेसिक इन्फॉर्मेशन्स आपल्याला पाहिजे होती ती आजपर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सगळे टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आणि काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत की जे आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये जो डिफरन्शिएशन चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो चॅप्टर इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरवर समोरचे सगळे चॅप्टर डिपेंड आहेत. ओके, सो या चॅप्टरला आपण 12th स्टँडर्डचं चॅप्टर आहे आपण डायरेक्टली स्टार्ट केलं असतं, पण थोडंसं बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ते बेसिक नॉलेज आपण त्या मागच्या 4 व्हिडिओ लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे या लेक्चरमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युले आधी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचे, म्हणजे तुमच्या लक्षातच असले पाहिजे. केव्हाही तुम्हाला कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर विचारला तर तो सांगताच आला पाहिजे किंवा तो फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. आणि हे जे चॅप्टर आहे किंवा हा जो पेपर आहे या पेपरमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स किंवा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ओके, याला आपण कॅल्क्युलस म्हणतो. आणि या कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेमच सॉल्व करायचे असतात. मग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला बेसिक इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगितले मी. ट्रिग्नोमेट्री आहे, त्यानंतर लॉज ऑफ इंडायसेस आहे, रूल्स ऑफ लॉगरिदम आहे. हे सगळे फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे. ओके, हे सगळे फॉर्म्युले जर प्रिपेअर असतील तर आपण 12th स्टँडर्डचं डिफरन्शिएशन स्टार्ट करू शकतो. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जे बेसिक एक्झाम्पल्स किंवा जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते कसे अप्लाय करायचे हे पण सांगणार आहे. आणि प्रत्येक टॉपिकवर जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्ससुद्धा आपण घेणार आहे. सो तुम्हाला हे लेक्चर पूर्ण कम्प्लिटली वॉच अँड लर्न करायचं आहे. हे लर्न झाल्यानंतरच आपण लगेच नेक्स्ट लेक्चरला 12th स्टँडर्डचं डिफरन्शिएशन स्टार्ट करतो. आणि त्या ठिकाणी कंपोजिट फंक्शन्सपासून सुरुवात होते की डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असं पहिलं टायटल आहे त्या चॅप्टरमध्ये. ते टायटल आपल्याला जर स्टार्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फंक्शन हे चॅप्टर त्यामध्ये जे कंपोजिट फंक्शन्सचे डेफिनेशन्स वगैरे दिले आहे ती तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहे आणि नंतरच चॅप्टरला आपण स्टार्ट करू शकतो. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत जे की आपल्याला 12th स्टँडर्डसाठी पाहिजेतच. ते सगळे फॉर्म्युले आज आपण या ठिकाणी समजून सांगणार आहे आणि कसे अप्लाय करायचे हे सुद्धा सांगणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअरच करायचे आहे. सो नाऊ वी स्टार्ट सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, इट इज इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, मी असं टायटल देतो, इम्पॉर्टंट फॉर्म्युले ओके ऑफ डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये जेही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार. ओके, फॉर्म्युला येतो, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आज आपण लर्न करणार. त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ के म्हणजेच कॉन्स्टंट असेल, कोणतंही एखादं कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, कॉन्स्टंट फंक्शन तुम्हाला माहीत आहे कशाला म्हणायचं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज इक्वल्स टू 0. मॅथमॅटिक्समधले कॉन्स्टंट मी सांगितले होते की कॉन्स्टंट कसे घ्यायची तुम्हाला मॅथमॅटिक्समधले. तर कॉन्स्टंट अशा पद्धतीने घेता येतील की ज्या संख्या असतात किंवा जे व्हेरिएबल नाहीत त्या प्रॉब्लेममध्ये. ओके, एखाद्या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल टर्म्स असते तर व्हेरिएबल लगेच ओळखायला येतात आणि कॉन्स्टंटसुद्धा ओळखायला येतात. मग कॉन्स्टंट कशाला म्हणायचं तर इन शॉर्ट सध्या तरी आपण ज्या संख्या किंवा नंबर्स आहेत त्यांना कॉन्स्टंट म्हणतो. मग कॉन्स्टंट फंक्शन असलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली 0 लिहायचा. म्हणजे एक प्रकारे मी या ठिकाणी असं म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 32 इक्वल्स टू 0 हे कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ -7/5 ही सुद्धा संख्या आहे कम्प्लिटली, मग ही सुद्धा याचासुद्धा डेरिव्हेटिव्ह 0. मग असे कितीही मोठी किंवा कोणतीही संख्या असो की ज्याची किंमत फिक्स असते त्या सगळ्या फंक्शनला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात आणि त्यांचा डेरिव्हेटिव्ह हा 0 होत असतो. सो हे होतं फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आहे तो आहे पॉवर फंक्शनचा. ओके, सो याला आपण पॉवर फंक्शन म्हणतो. इट इज ddx ऑफ एक्सेस टू द पॉवर n. हा फॉर्म्युला याचं प्रूफसुद्धा मी दिलेला आहे की तुम्हाला समजण्यासाठी. ddx ऑफ एक्सेस टू द पॉवर n इज n इंटू
एक्स टू द पॉवर n-1 हा सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सो यावरून तयार होणारे फॉर्म्युले बरेच आहेत. पहिला फॉर्म्युला होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 लिहू शकतो आपण. हे आयडेंटिटी फंक्शन आहे, याचा आपण विथ प्रूफ फॉर्म्युला घेतलेला आहे. सो मी याला काही सांगत नाही जास्त. त्यानंतर नंबर 4 तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करता येतो बाय दिस पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला किती n इंटू एक्स टू द पॉवर n-1. मग तसंच 2 इंटू एक्स टू द पॉवर 2-1. ओके, तर किती होतील जे 1 आणि 1 आपण डोक्यावर लिहित नाही, म्हणून हा जर फॉर्म्युला अप्लाय केला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर हा 2x येतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब सुद्धा तुम्हाला सांगता येतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब झाला असता इट इज 3x स्क्वेअर. ओके, नंबर 6 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर 4. एक्स रेस टू द पॉवर 4 हे स्टँडर्ड फंक्शन आहे. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ पॉवर फंक्शन. आणि या पॉवर फंक्शनचा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला असा लिहिता येतो ddx ऑफ एक्स टू द पॉवर 4 इज इक्वल्स टू 4 टाइम्स एक्स क्यूब. सो नेक्स्ट फॉर्म्युला इज देअर. हे होते पॉवर फंक्शन्सची. मग आता पॉवर फंक्शन्समध्ये ती जी पॉवर असते ती कधी कधी फ्रॅक्शन पण असेल. ओके, किंवा कोणताही नंबर असेल. सो त्यावेळेस तुम्हाला त्या नंबरवर थोडंसं लक्ष द्यायचं. पण काय करता येईल पाहता, जर समजा एखादा नंबर घेतो मी, थोडेसे लार्ज नंबर घेऊ. इट इज एक्स टू द पॉवर 99. नो डाऊट 99 असो, कितीही लार्ज नंबर असो, इट इज पॉवर फंक्शन. डोक्यावर काहीतरी संख्या आहे म्हणजे पॉवर फंक्शन आहे. तर हा फॉर्म्युला अप्लाय करता येतो 99 इंटू एक्स टू द पॉवर 99-1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह मिळाला असता 99 इंटू एक्स टू द पॉवर 98 असा त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला असता. आणि त्यानंतर ddx ऑफ, मी काही फ्रॅक्शन्स पण घेतो, समजा -7/3 आहे. ओके, परत तोच फॉर्म्युला इम्पॉर्टंट वन, दॅट इज ddx ऑफ एक्स टू द पॉवर n-1 n इंटू एक्स टू द पॉवर n-1. n किती आहे -7/3 एक्स टू द पॉवर -7/3 -1. ओके, सो -7/3 एक्स टू द पॉवर -7/3 -1 कॅल्क्युलेशन्स करा आणि आन्सर सांगा. -3 इकडे 3 ने मल्टिप्लाय होईल, -3 -7 -3 -10 होतील. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज -10/3. ओके, दिस इज नथिंग बट द कॅल्क्युलेशन्स फॉर पॉवर फंक्शन्स. मी ऑलरेडी जेव्हा आपण पॉवर फंक्शनचं प्रूफ घेतलं त्यावेळेस सुद्धा हे फॉर्म्युले सांगितले होते. सो परत एकदा सांगितले, ठीक आहे. सो नेक्स्ट फॉर्म्युला येतो यांच्या रिव्हर्समध्ये हा एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो 1/x टू द पॉवर n चा. ओके, तो 1/x टू द पॉवर n चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी या ठिकाणी नोट डाऊन करतो. इट इज ddx ऑफ 1/x टू द पॉवर n इज -n रेस्ट अपॉन एक्स टू द पॉवर n+1. तो असा फॉर्म्युला आहे ddx ऑफ 1/xn इज इक्वल्स टू -n अपॉन एक्स टू द पॉवर n+1 असा तो फॉर्म्युला तयार होतोय. आणि हा फॉर्म्युला जो आहे तर हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. फक्त या ठिकाणी हे फंक्शन न्यूमरेटरमध्ये होतं, या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे अशा टर्म्स. ओके, एक प्रकारे सांगूनच देतो 1/x टू द पॉवर 2. ओके, 1/x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सांगू शकता. आता इट इज n इज 2, देअरफॉर इट इज -2/x टू द पॉवर 2 + 1. 2 + 1 इज 3. डायरेक्टली सांगता येतं इट इज ddx ऑफ ओके 1/1 कोणतीही नंबर घ्या, इट इज एक्स टू द पॉवर समजा -3 घेतो. 1/x टू द पॉवर -3 घेतला तर किती होईल, इट इज -3/x टू द पॉवर -3 + 1 मीन्स दिस इज मायनस प्लस 3/x टू द पॉवर -2. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, तर हे होते फॉर्म्युले. अजून बरेच काही फॉर्म्युले आहेत. एक स्क्वेअर रूट फंक्शन म्हणून सुद्धा येतं, तर स्क्वेअर रूट फंक्शनचा सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. स्क्वेअर रूट फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे तो घेऊयात. बघा, नंबर 8 ddx ऑफ इट इज √x इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स √x. सिंपल आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स √x हा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. सो
स्क्वेअर रूट फंक्शन आहे, स्क्वेअर रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला असा डायरेक्टली लिहिता येतो. त्यानंतर एक फंक्शन आहे अजून, त्या फंक्शनला मी नाव देतो इट इज रेसिप्रोकल फंक्शन, इट इज 1/x म्हणतोय. तर 1/xचा डेरिव्हेटिव्हसुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे. तो किती? डायरेक्टली फॉर्म्युला इट इज तुम्हाला -1/x². ओके, तर हे आहेत सगळेच्या सगळे स्टँडर्ड फंक्शन्स. ओके, तर या स्टँडर्ड फंक्शन्सला तुम्हाला हे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअरच पाहिजे, कारण डिफरन्शिएशन चॅप्टर आहे. डिफरन्शिएशन नंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणून एक चॅप्टर आहे. त्यानंतर इंटिग्रेशन आहे. त्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. हे सगळेच्या सगळे चॅप्टर्स या फॉर्म्युल्याशिवाय समोर जातच नाहीत. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे हे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअरच पाहिजे. आणि एक वेळ असे होईल की जेव्हा पेपर संपतील त्यावेळेस ते फॉर्म्युले तुमचेच प्रिपेअर झालेले असतील. सो ddx ऑफ 1/x इज -1/x². हा त्याचा फॉर्म्युला आहे. मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये शिकवणार आहे. सो तुम्ही काळजी करायची काही गरज नाही. तुम्हाला एकदम चांगले मार्क्स मिळतील ही माझी गॅरंटी आहे. आणि समजेल पण चांगल्या लँग्वेजमध्ये, सिम्पल लँग्वेजमध्ये घेऊ. काही शॉर्टकट ट्रिक्ससुद्धा शिकवणार आहे. सो तुम्हाला व्यवस्थित लेक्चर, व्हिडिओ लेक्चर सगळे कंटिन्यू करायचे आहेत आणि व्यवस्थित पाहायचे आहेत. डेली व्हिडिओ लेक्चर मिळतील, डेली होमवर्कसुद्धा मिळणार आहे यानंतर. ओके, सो ddx ऑफ 1/x किती? -1/x². सो त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ मी नेक्स्ट फंक्शन सांगतोय. असे बरेच काही फंक्शन्स आहेत. त्यामध्ये परत एक फंक्शन्स येतं, त्या फंक्शनला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके, तो एक्सपोनेन्शियल फंक्शन जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो a⁻x इंटू log a. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि होमवर्क म्हणून तुम्हाला ते नोट्ससुद्धा अपलोड करायचे आहेत ग्रुपवर. हे लक्षात ठेवा, मी ग्रुपवर तुम्हाला नोट्स अपलोड करायला सांगणार आहे. सो व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघितलं किंवा नाही बघितलं हे लक्षात येईल. डेलीला मी तुमचा रिपोर्ट घेईल यानंतर, हे लक्षात ठेवा. डेली रिपोर्ट असणार आहे. ddx ऑफ a⁻x किती? a⁻x इंटू log a. हे सगळे फॉर्म्युले नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर आपण फॉर्म्युले झाल्यानंतर एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला येतो. दॅट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x. या टाईपचे जे फंक्शन्स आहेत यांना म्हणायचं एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. मी एक्सपोनेन्शियल फंक्शनसाठी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले होते की एक्सपोनेन्शियल फंक्शन्स कसे ओळखायचे. हा जो बेस आहे, हा बेस असतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला एखादी संख्या दिसेल, ती संख्या म्हणजे हा बेस असतो. आणि समोर ज्या वेळेस आपण सांगणार आहे तो समोर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना तुम्हाला अशा संख्या दिसतील. समजा 13 ही संख्या आहे, 13⁻x आहे. सो 13⁻x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. कसा होईल यानुसार. तर एच्या जागेवर 13 आहेत म्हणून मी एच्या जागेवर 13 पुट करतो आणि लॉग ऑफ एची जागा परत एकदा 13ला देतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अशा टाईपचे जर फंक्शन्स असतील, बेसमध्ये कॉन्स्टंट असेल किंवा एखादी संख्या असेल आणि त्याच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल, ओके, की ज्या व्हेरिएबलसोबत आपल्याला फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे असा व्हेरिएबल असेल तर त्याला असं घेता येतं. ओके, सो अगेन काही फॉर्म्युले आहेत. काही फॉर्म्युल्यांमध्ये जर सांगायचं झालं तर हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट येतो. दॅट फॉर्म्युला इज अगेन लेट अस सपोज दॅट एक्झाम्पल इज देअर फॉर असं आहे 7/3⁻x. हे सुद्धा एक्सपोनेन्शियल फंक्शनच आहे, कारण जी टर्म्स आहेत ती काय आहे, ही टर्म्स आहे कॉन्स्टंट. ओके, बेस कॉन्स्टंट असल्यामुळे याचाही डेरिव्हेटिव्ह असा लिहायचा 7/3⁻x इंटू इट इज लॉग ऑफ 7/3. ओके, असे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचे जेव्हा जेव्हा जसे जसे फंक्शन दिसतील त्यानुसार. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस चॅप्टर सुरू होतं त्यावेळेस थोडेसे वर्ड्स आपण स्टँडर्ड वर्ड्स वापरतो. स्टँडर्ड वर्ड ज्यावेळेस वापरतो किंवा स्टँडर्ड फंक्शन्स बोलतो मी, ते तुम्हाला समजले पाहिजे की कोणत्या फंक्शनला काय म्हणतात. ओके, मग हे फंक्शन जर समजले तुम्हाला तर एकदम चांगल्या पद्धतीने चॅप्टर प्रिपेअर होईल. आणि तुम्हाला ज्यावेळेस मी प्रॉब्लेममध्ये सांगेल की ह्या फंक्शनला असं असं म्हणायचं किंवा हे फंक्शन आहे ते फंक्शन आहे, तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. ओके, सो हे आहेत एक्सपोनेन्शियल फंक्शनचे फॉर्म्युले. जस्ट एक्झाम्पलसुद्धा असे एक्सपोनेन्शियलचेच आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर जो सेकंड आहे तो येतो इम्पॉर्टंट वन, यावरूनच तयार झालेला होता तो. दॅट इज ऑल्सो ddx ऑफ e⁻x. e⁻x ला
लिहिता येतं ई रेस टू द पॉवर एक्सच. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स हा ई रेस टू द पॉवर एक्सच असतो. आफ्टर दॅट त्यानंतर आहे परत एक इम्पॉर्टंट फंक्शन, त्या फंक्शनला म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन्स किंवा त्याला म्हणतो आपण लॉग एक्स. ओके, आपल्या लँग्वेजमध्ये इट इज कॉल्ड ॲज द लॉग एक्स फंक्शन. मग लॉग एक्स फंक्शन जे आहे तर या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. ओके, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1/x. पण या ठिकाणी हा जो बेस आहे, बेस या ठिकाणी ई असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे लॉगॅरिथमिक फंक्शन असतं किंवा लॉग फंक्शन असतं, या लॉग फंक्शनचा जो बेस असतो आपण शिकवलेला आहे लॉग. ओके, लॉग चॅप्टर झालेला आहे आपलं, लॉगॅरिथम थोडंसं सांगितलं होतं फंक्शन चॅप्टरमध्ये. तर लॉग ऑफ एक्स टू द बेस काहीतरी असतो, तो जो बेस आहे या कम्प्लीट कॅल्क्युलसमध्ये लॉगॅरिथमिक फंक्शनचा बेस हा स्मॉल ई असतो. हां, आणि पण जर हा बेस चेंज झाला, समजा हा बेस इथे ए असला तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा चेंज होतो. हा बेस एनी बेस असणार आहे. मग एनी बेस असेल तर डेरिव्हेटिव्ह काय होईल ते लक्ष द्या. एनी बेस असेल तर डेरिव्हेटिव्ह काय होईल ते मी या ठिकाणी सांगतो. इट इज डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए. वाचताना असं वाचायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए इज 1/x इंटू लॉग ए. गुड, समजतंय? असा त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल. मग तुम्ही म्हणसाल सर याचं नाही होणार का तसा? काहींचा प्रश्न बरोबर आहे की सर याचाही डेरिव्हेटिव्ह तसा व्हायला पाहिजे. सो याचाही डेरिव्हेटिव्ह तसा होतो, फक्त मग काय होतं त्या ठिकाणी लक्ष द्या. 1/x इंटू इट इज लॉग ई असतं. आणि मी सांगितलं होतं की लॉग ई हे जे टर्म आहे या लॉग ईची किंमत नेहमी करता 1 असते. म्हणून लॉग ई हा फॉर्म्युलाच तयार आहे की लॉग ईची किंमत 1 आहे. म्हणून मग आपण या ठिकाणी हा लॉग ई 1 लिहितो आणि 1ने मल्टिप्लाय केलं तर हे एक्सच उरतं. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ this log x to the base e is 1/x and derivative of log x to the base a is 1/x into log a असा येतो. आणि हा जो e आहे बेस, हा बेस कॅल्क्युलसमध्ये लिहितच नाहीत. ओके, म्हणून तो बेस नाही लिहिला तरी सुद्धा चालतो. हे होते आपले इम्पॉर्टंट फॉर्म्युले. त्यानंतर आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तर सगळ्यांनाच आठवतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे. त्यांचे डेरिव्हेटिव्ह पाहूयात. That function is nothing but the trigonometric functions, that is sin x. मग आता sin x चा डेरिव्हेटिव्ह आपण बाय फर्स्ट प्रिन्सिपल सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x हा नेहमी करता असतो cos x. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन असं येईल त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली फक्त कॉस लिहायचं आहे त्याच्या जागेवर. आफ्टर दॅट 15 नंबर इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन नंतर येतो कॉस फंक्शन म्हणजेच कॉस एक्स. कॉस एक्सचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेला आहे आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो इट इज मायनस ऑफ साइन एक्स. 16 नंबर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स म्हणजेच टॅन्जंट फंक्शन. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल, तो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो इट इज सेक स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला प्रिपेअर पाहिजे. ओके, जेवढेही मी फॉर्म्युले नोट डाऊन करून देतोय हे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करा आणि लेक्चर एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, सो डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. आफ्टर दॅट टॅन नंतर येतं कॉट फंक्शन. तर कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्रिन्सिपलने कॅल्क्युलेट करता येतो. हे तुमच्यासाठी होमवर्क सोडलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इक्वल्स टू मायनस कोसेकस स्क्वेअर एक्स. त्यानंतर 18 नंबर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट नंतरचं फंक्शन येतं सेक. तर सेक एक्स नावाचं फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक एक्स इंटू इट इज टॅन एक्स. ओके, तर हे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स, लास्ट वन इज कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स. क्लिअर? तर हे आहेत सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर या साईडला मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सांगितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. सगळे फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे.
तरच प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. आणि लक्ष द्या की ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की आमचं लिमिट चॅप्टर संपलेलं नाही आहे सर, तर लिमिट चॅप्टरचा काहीही कन्सर्न नाही आहे यानंतर. ओके, जे तुम्हाला MCQ आहेत किंवा JEE वगैरे आहे या एक्झामसाठी जर थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले तर लिमिट आणि डिफरन्शिएशनचं रिलेशन आहे. पण सध्या जर विचार केला डिफरन्शिएशन कॅल्क्युलेशनसाठी तर एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला, लिमिट चॅप्टर जर कंप्लीट नसेल तर. सो त्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त बाय हार्ट हे सगळे फॉर्म्युले प्रिपेअर करायचे आणि हे सगळे फॉर्म्युले जर प्रिपेअर असतील तर एक्झाम्पल कसे सॉल्व करायची ती माझी जबाबदारी. तुम्हाला एक्झाम्पल आलेच पाहिजे आणि येतीलच हे मी तुम्हाला 100% शुअरिटी देतो. आणि लक्ष द्या हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला प्रिपेअर करायचे बाय हार्ट. ओके, हे तुमचं वर्क असणार आहे. डिफरन्शिएशन आता काय करायचं आहे तर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन लर्न करायचे आहेत. तर रूल्स ऑफ डिफरन्शिएशनमध्ये कोणकोणते रूल्स आहेत किंवा त्याला अल्जेब्रा म्हणतात. अल्जेब्रा कशाला म्हणतो किंवा रूल्स ऑफ डिफरन्शिएशनमध्ये कोणते रूल्स तर ॲडिशन ऑफ फंक्शन्स, त्यानंतर सबट्रॅक्शन ऑफ फंक्शन्स, प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन, त्यानंतर कोशंट. ओके, हे जे रूल आहेत हे रूल आपल्याला लर्न करायचे. यामध्ये काय सांगायचं की दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर किंवा डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करणार आहे हे शिकणार आहे. सो फर्स्ट लक्ष द्या, समजा यू आणि हे दोन फंक्शन आहेत तर त्या दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सम म्हणतो. सम असेल तर डेरिव्हेटिव्ह असा वर्क करतो की हे जे पहिलं फंक्शन आहे तुम्हाला ते पहिल्या फंक्शनला सेपरेट करायचं, म्हणजे ते असं लिहिता येतं du/dx. ओके, प्लस म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर दुसरं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे पहिल्यांदा हा ddx ऑपरेटर यूला द्यायचा, त्यानंतर ddx ऑपरेटर vला द्यायचा. आणि प्रॉब्लेममध्ये ते फंक्शन असतील दुसरे तर ते दुसरे फंक्शन असतील तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुमचे प्रिपेअर असतील, ते फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी पुट करायचे. प्रॉब्लेम संपलं. ओके, ही बेसिक लेवल आहे, सिंपल आहे, खूप इझी आहे. ओके, त्यानंतर आपल्याला थोड्याशा हाय लेवलसुद्धा बघायचे आहेत. सो तर हे झालं डिफरन्शिएशन. असं नाही की आता सर तुम्ही म्हणाल दोनच फंक्शनची ॲडिशन येईल. दोन फंक्शन असतील, तीन फंक्शन असतील, चार फंक्शन असतील, कितीही फंक्शनची ॲडिशन असो त्या प्रत्येक फंक्शनला आपल्याला हा ddx ऑपरेटर असं सेपरेट करत जायचं. ओके, समजता, प्रत्येक फंक्शनला तो आपल्याला सेपरेट करायचा असतो. त्यानंतर सबट्रॅक्शनचा रूल आहे किंवा त्याला डिफरन्स म्हणतो ddx ऑफ, लिहू मी त्याला, इट इज u - v असं लिहिता येतं. तर u - v काय होईल. ओके, तर u - v असा होईल, इट इज du/dx मायनस dv/dx. समजलं, जसं डेरिव्हेटिव्हचं रूल आहे ddx ऑफ u - v इज du/dx मायनस dv/dx. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण यांचे प्रूफसुद्धा सांगितले. मी तुम्हाला प्रूफ कसे आहेत 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये तुम्हाला मॅथ्स सेकंडमध्ये दिलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्हाला थेरम प्रिपेअर करायचे आहेत, ते की जेची यासाठी की जे 12चे थेरम आहेत ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते थेरम्स व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. याचे एक्झाम्पल पण सांगू शकतो. समजा आता ॲडिशन आहे तर ॲडिशनसाठी एक एक्झाम्पल सांगतो की हे a⁻x मायनस sin x. तुम्हाला दिसताना असे डेंजर फंक्शन दिसतील पुढे, खूप काही कठीण नाही आहे, सिम्पल आहे. काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन प्लस sin x असं आहे, एक्सपोनेन्शियल प्लस साइन. तर हे जे आहे तर ही आहे ॲडिशन ऑफ टू फंक्शन्स, म्हणजे याला म्हणतात सम फंक्शन. सम फंक्शन असेल तर काय करायचं, प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. म्हणजे याच्या स्टेप कशा होतील, इट इज ddx ऑफ a⁻x प्लस ddx ऑफ sin x. समजतं असं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. मग लिहा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x फॉर्म्युला पार्ट आहे माझा, फॉर्म्युला मला येतो. मग फॉर्म्युला येतो तर काय आहे तो, इट इज a⁻x इंटू log a. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x किती आहे, ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x येतो cos x. सो या ठिकाणी प्रॉब्लेम संपलं. आणि हे सेम केस होईल सबट्रॅक्शनसाठी. समजा इथे मायनस असतं तरी काय केलं असतं, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला असता, त्यानंतर इथे मायनस मिळालं असतं आणि इथे मायनस असतं, बस. म्हणून ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे जे रूल आहेत ते सेम येतात. म्हणून एकाचं प्रूफ मी सांगितलं, एकाचं प्रूफ तुम्ही सेल्फ प्रिपेअर केलं तरी चालतं. आता लक्ष द्या, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला पाहायला मिळतील. a⁻x मायनस sin x, कधी दोन फंक्शन, कधी तीन फंक्शन, कधी चार फंक्शन्स, यांची ॲडिशनसुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकते. अँड दिस इज नथिंग बट द रूल्स ऑफ डिफरन्शिएशनसाठी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. दोन सांगतोय. समोरचा जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला आहे
प्रोडक्टचा प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे. नंबर 3 डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्षात ठेवायचं व्यवस्थित. ओके, तर यू इंटू व्हीला असं घेऊ शकतो, फर्स्ट फंक्शन म्हणजे यू ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे व्ही प्लस असं लिहू शकता यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही माय प्लस व्ही इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके, असं रूल आहे. तर हा जो रूल आहे हा रूल तुमच्या व्यवस्थित लक्षात पाहिजे. मग याचंही ॲप्लिकेशन सांगतो, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे काय करायचं, असं जात असताना फर्स्ट फंक्शन आहे यू, सेकंड फंक्शन आहे व्ही. तुम्ही फॉर्म्युला असाही लक्षात ठेवू शकता की फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. ओके, मी असं शिकवणार आहे तुम्हाला, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, असाही तुम्ही फॉर्म्युला शॉर्टकट ट्रिक्सने लक्षात ठेवू शकता. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, असा लक्षात ठेवायचा. आणि याला पण ॲप्लिकेशन आहेत. ॲप्लिकेशन कसे, तर एक एक्झाम्पल सांगतोय बघूयात. डी डी एक्स ऑफ, समजा असं एक्झाम्पल आहे 5 रेस टू द पॉवर एक्स. ओके, किंवा मी स्टँडर्ड फंक्शन घेतो, समजा ई रेस टू द पॉवर एक्स आहे आणि दुसरा लॉग एक्स आहे. हे दोन फंक्शन्स आहेत. तर जे पहिलं फंक्शन दिसतं स्टँडर्ड त्याला यू म्हणा, दुसरं फंक्शन आहे स्टँडर्ड त्याला व्ही म्हणा. ओके, किंवा याला फर्स्ट फंक्शन म्हणा, याला सेकंड फंक्शन म्हणा. फॉर्म्युला प्रिफेअर असेल तर सांगू शकतो की फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर सेकंड फंक्शन काय आहे, लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन म्हणजे लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे ई रेस टू द पॉवर एक्स. असा रूल अप्लाय होतो हा वाला, यू इंटू व्ही वाला. काय होईल, ई रेस टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. सो आता आपल्याकडे फॉर्म्युल्यांची गरज पडणार आहे. आता झाला रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे प्रोडक्ट रूल आपण अप्लाय केला. आता फक्त डेरिव्हेटिव्ह लिहित चला. डेरिव्हेटिव्ह लिहिले तर ई रेस टू द पॉवर, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय केला तर एक्सपान्शन असं होतं. आता जस्ट फक्त अप्लाय करायचे आहेत डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये ई रेस टू द पॉवर एक्स जसाच्या तसा राहील. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स फॉर्म्युला आहे लक्षात, इट इज 1/x प्लस लॉग एक्स आहे तो ॲज इट इज ठेवतोय मी, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स माहिती आहे सर्वांना, तो ई रेस टू द पॉवर एक्सच असतो. तर हे झाले कॅल्क्युलेशन्स. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. हा झाला प्रोडक्ट रूल. दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर असा तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे. यानंतर 3 फंक्शनचा सुद्धा प्रोडक्ट असतो. सो 3 फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर पहा, बिफोर दॅट मी तुम्हाला कॉन्स्टंट फंक्शन घेऊन देतो. या ठिकाणी एक परत रूल तयार होतो, त्याला स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतात. तर के इंटू यू. ओके, के इंटू यू, यामध्ये हा के जो आहे हा कॉन्स्टंट आहे. मग याचं ॲप्लिकेशन कसं असतं ते सांगतोय. परत एकदा, इट इज फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, कारण दोघांचा प्रोडक्ट आहे कॉन्स्टंट फंक्शन आणि यू सुद्धा फंक्शन आहे. सो के हा कॉन्स्टंट फंक्शन असल्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल के इंटू म्हणजे यू इंटू असं, किंवा फर्स्ट इंटू सेकंड. ओके, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजेच यू प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, असं लिहिता येतं, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. अशा पद्धतीने जर सॉल्व केलं समजा याला, तर के तर कॉन्स्टंट होता, के कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो हे सगळ्याला माहिती आहे. के इंटू इट इज डी यू बाय डी एक्स प्लस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट किती 0, म्हणजे यू इंटू 0 किती होईल, तर यू इंटू 0 समोरच्या स्टेपमध्ये सांगतोय यू इंटू 0 सुद्धा होतो 0. ओके, सो आपल्याला उत्तर काय मिळालं, डी डी एक्स ऑफ, लक्ष द्या ॲन्सर मिळालेला आहे डी डी एक्स ऑफ के इंटू यू इज इक्वल्स टू के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. या फॉर्म्युल्याचे सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन आहे. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की असा डेरिव्हेटिव्ह का घेतला. जस्ट एक्झाम्पल देतो, समजा असं आहे डी डी एक्स ऑफ 2 टाइम्स एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ते महत्त्वाचं आहे की हा के म्हणजे संख्या किंवा कॉन्स्टंट, म्हणजे केचं काम 2 करतो या ठिकाणी, आणि एक्स स्क्वेअर तर आपलं स्टँडर्ड फंक्शन आहे. ओके, सो के इंटू यूचा रूल अप्लाय होईल. मग अशा वेळेस काय करतात, जो कॉन्स्टंट आहे तो साईडला लिहितात आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन कोण आहे एक्स स्क्वेअर.
तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह लिहितात. आता असं होईल बाय दिस रूल. आणि हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त अप्लाय करतात ज्या ज्या ठिकाणी संख्या मल्टिप्लाय झाल्या असेल त्या संख्या डायरेक्ट त्या फॉर्म्युल्याच्या बाहेर येतात. आणि संख्या जर फॉर्म्युल्याच्या बाहेर आल्या तर फक्त स्टँडर्ड फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह लिहायचा, हे लक्षात ठेवा. मग यासाठी काय करायचं, 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. पॉवर फंक्शननुसार मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x येतो, 2 इंटू 2 हे झाले असते 4x. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर इज 4x. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट परत एक एक्झाम्पल सांगतोय, 2 टाइम्स साइन एक्स. यामध्ये 2 ही संख्या आहे. ओके, सो कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर येईल. आणि साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहायचा. मग जर स्टेप बाय स्टेप लिहिलं तर डी डी एक्स ऑफ ती तुम्हाला असं दिसेल साइन एक्स. ओके, तर 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स किती, तर कॉस एक्स. दिस इज द आन्सर ऑफ दिस. मग यानंतर लक्षात ठेवा, कोणत्याही फंक्शनला संख्या जर मल्टिप्लाय झाली असेल तर ती संख्या बाहेर घ्यायची, त्याला स्केलार म्हणतात. स्केलार मल्टिपलचा रूल आहे तो, ह्याला स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतात. आणि स्केलार मल्टिप्लिकेशन जर झालं तर 2 बाहेर येईल आणि जे स्टँडर्ड फंक्शन आहे त्याचा फक्त आपल्याला त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह लिहायचा असतो. नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आहे 3 फंक्शनचा प्रोडक्ट. काही मुलांचा प्रश्न 2चा आहे तर मग 3चा कसा असेल, 3चा असेल तर 4चा कसा असेल, हा रूल तुम्हाला यायला पाहिजे. त्यासाठी सांगतोय की 3 फंक्शन जर असतील यू व्ही डब्ल्यू, ओके, तर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाचा लिहायचा. मग प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह लिहित असताना काय करायचं, 3 फंक्शन आहेत तर 3 फंक्शन जे असतील त्या 3 फंक्शन्समधले कोणतेही 2 फंक्शन्स कॉन्स्टंट ठेवायचे आणि एकाचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. मी काय बोलतो, 2 फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचे म्हणजे जसेच्या तसे ठेवायचे आणि उरलेल्या एकाचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. म्हणजे कसं होईल पाहू शकतो आपण या ठिकाणी. इट इज 2 फंक्शन म्हणजे मी यू आणि व्ही कॉन्स्टंट ठेवतो, मग उरला तिसरं कोण, डब्ल्यू. तर तिसरं फंक्शन आहे डब्ल्यू म्हणून मी लिहितो डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, म्हणजे डब्ल्यूचा मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह लिहिला. त्यानंतर सेकंड स्टेपला तुम्हाला व्हीचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग आता व्हीचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार म्हणजे उरलं कोण, यू आणि डब्ल्यू. म्हणजे पहिला तिसरा फर्स्ट अँड थर्ड इज कॉन्स्टंट. मी लिहू शकतो यू डब्ल्यू असाच्या असाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस तुम्हाला करायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर व्ही आणि डब्ल्यू कॉन्स्टंट ठेवायचे. आता उरलं कोण, यू, तर यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणून व्ही डब्ल्यू कॉन्स्टंट आणि डी यू बाय डी एक्स. ओके, तर अशा पद्धतीने 3 फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर असं करायचं. 4 फंक्शनचा असेल तर काय करायचं, 3 फंक्शन कॉन्स्टंट ठेवत जायचं आणि एकेकाचा डेरिव्हेटिव्ह लिहित जायचं. दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. तर या ठिकाणी 3 फंक्शनचा पण रूल आहे. एक्झाम्पलसुद्धा मी सांगू शकतो. बघूयात एक्झाम्पलचा जर विचार केला यावर तर एक्झाम्पल असं लिहिता येईल, पाहू. ओके, समजा एक्स एस टू द पॉवर एन आहे, या ठिकाणी मी साइन एक्स लिहितो आणि या ठिकाणी ए रेस टू द पॉवर एक्स लिहितो. असे 3 फंक्शन्स आहेत. तर रूलच्या म्हणण्यानुसार पहिलं फंक्शन्स म्हणजे यूने डिनोट करा, दुसरं फंक्शन्स म्हणजे व्हीने डिनोट करा, तिसरं फंक्शन्स म्हणजेच डब्ल्यूने डिनोट करा. ओके, सो यू व्ही डब्ल्यू. मग आता यामधले 2 फंक्शन्स कॉन्स्टंट ठेवायचे म्हणजे यू आणि व्हीला कॉन्स्टंट ठेवा. मीन्स वी कॅन राईट हिट ॲज एक्स रेस टू द पॉवर एन इंटू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, ओके, यू व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे तिसरा, प्लस आता काय करायचं, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा म्हणजे पहिला आणि तिसरं कॉन्स्टंट ठेवायचं. तिथे सांगितलेलं यू डब्ल्यू कॉन्स्टंट आहे तसा पहिला तिसरा कॉन्स्टंट मीन्स एक्स रेस टू द पॉवर एन इंटू ए रेस टू द पॉवर एक्स असंच राहील. आणि डी डी एक्स ऑफ दुसरं फंक्शन होतं साइन एक्स म्हणून मी त्या ठिकाणी लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस समोर काय करायचं आहे, सो समोर करायचं की तुम्हाला व्ही डब्ल्यूला कॉन्स्टंट ठेवायचा. तर व्ही डब्ल्यूला मी कॉन्स्टंट ठेवतो. तर या प्रॉब्लेममध्ये व्ही डब्ल्यूची जागा साइन एक्स आणि ए रेस टू द पॉवर एक्सने घेतलेली आहे म्हणून साइन एक्स आणि ए रेस टू द पॉवर एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. ओके, तर तो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एन असं असेल. सो नेक्स्ट किंवा समोर सांगायचं असेल तर आता फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी फॉर्म्युला दिसतो त्या त्या ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय करा. म्हणजे काय, एक्स रेस टू द पॉवर एन इंटू साइन एक्स असाच्या असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स. यासाठी फॉर्म्युले पार्ट पाहिजे किंवा प्रिपेअर पाहिजे. ए रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, आठवतो. ओके, सो त्यानंतर प्लस एक्स रेस टू द पॉवर एन आहे
ए रेस टू द पॉवर एक्स आहे आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो येतो तो आहे कॉस एक्स, म्हणून मी कॉस एक्स लिहिला, प्लस ऑफ साइन एक्स आणि ए रेस टू द पॉवर एक्स जसेच्या तसेच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. स्टँडर्ड फंक्शन आहे, स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होतो इट इज एन इंटू एक्स रेस टू द पॉवर एन मायनस वन. इन शॉर्ट मला फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं हे शिकवायचं होतं आणि तुम्हाला हा फॉर्म्युला अशा पद्धतीने अप्लाय करता येतो. हे होते प्रोडक्टचे 3 फॉर्म्युले. 3 मध्ये पहिलं यू व्ही, दुसरं के इंटू यू, तिसरं यू व्ही डब्ल्यू. ओके, हे लक्षात ठेवायचे आणि जशा टाईपचा प्रॉब्लेम असेल तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. लास्ट जो फॉर्म्युला आहे तो आहे कोशंट. कोशंट म्हणजे डिव्हिजन. 2 फंक्शनचं डिव्हिजन असेल तर फॉर्म्युला कसा वर्क करतो. ओके, तर डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर कसा वर्क करतो हा थेरम तुम्हाला स्वतः प्रिपेअर करायचा आहे, जो की सांगितलं मी 11th मध्ये आहे. सो आता काय करायचं, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे काय, सेकंड फंक्शन जे आहे ते आधी घ्या, ते इथे कॉन्स्टंट लिहा आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहा. हे फर्स्ट फंक्शन म्हणतो मी, म्हणजे इट इज 1/2 सारखं घ्यायचं. ओके, 1/2चा रूल जर तयार केला आपण तर सांगता येईल तुम्हाला कसं घ्यायचं असतं. डी डी एक्स ऑफ 1/2 जर घेतलं तर 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. ओके, असा रूल आहे तो. असा रूल तुम्ही तयार करू शकता. सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन इट इज सेकंड स्क्वेअर. ओके, अशा रूलनुसार तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करता येतो. यू आणि व्ही घेतले पाहिजे असं काही नाही. बुक बदललं किंवा टॉपिक बदलला किंवा टीचर बदलले तर फॉर्म्युलेसुद्धा बदलू शकतात. सो त्यामुळे फॉर्म्युल्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. बेसिक कन्सेप्ट हाच आहे की डिव्हिजन असेल तर सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय सेकंड फंक्शन स्क्वेअर. किंवा यू बाय व्ही मध्ये लक्षात ठेवत असाल तर यू बाय व्ही मध्ये असे लक्षात ठेवा. सो ओके, ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला त्याला स्टार्ट करायचं आहे. सो यानंतर जे आहे ते यानंतर तुम्हाला तयार करायचं आहे जो रूल्स किंवा एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल असं होईल, मी एक एक्झाम्पल घेतो यावर, त्यानंतर चांगल्या पद्धतीने समजेल. इट इज डी डी एक्स ऑफ एक एक्झाम्पल आहे. दॅट एक्झाम्पल इज ए रेस टू द पॉवर एक्स अपॉन साइन एक्स. मी असं सांगतोय. ओके, डी डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स अपॉन साइन एक्स. काय काय होईल ॲप्लिकेशन, तर ॲप्लिकेशनसाठी सांगू शकता की हे जे न्यूमरेटर आहे ते यू वाला फंक्शन आहे आणि डिनॉमिनेटर म्हणजे व्ही वाला. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी यू दिसतोय त्या ठिकाणी ए रेस टू द पॉवर एक्स पुट करा आणि ज्या ठिकाणी साइन एक्स दिसतो त्या ठिकाणी व्ही दिसतो त्या ठिकाणी साइन एक्स पुट करा. स्ट्रेट फॉरवर्ड ॲप्लिकेशन आहे. सो ॲप्लिकेशनमध्ये पहा, व्ही म्हणजेच किती, इट इज साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू किती आहे, ए रेस टू द पॉवर एक्स. सो मी या ठिकाणी लिहितो इट इज डी डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स मायनस, तर मध्ये मायनस आहे, नंतर यू आहे, यू म्हणजेच किती, ए रेस टू द पॉवर एक्स, म्हणून इट इज ए रेस टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण, व्ही आहे, व्ही म्हणजेच कोण होता, दॅट इज साइन एक्स होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. व्ही मीन्स अगेन साइन एक्स, देअरफॉर इट इज साइन एक्स दॅट इज होल स्क्वेअर. ओके, आता फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहित घ्यायचे आहेत. सो डेरिव्हेटिव्ह लिहित घेतले तर काय होईल, साइन एक्स इंटू ए रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए मायनस ए रेस टू द पॉवर एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असतो कॉस एक्स. हे फॉर्म्युले प्रिपेअर पाहिजे. फॉर्म्युले प्रिपेअर झाल्यानंतर साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर and this is nothing but the derivative of a raised to the power x upon sin x. Okay, sin x into derivative of a raised to the power x minus a raised to the power x into derivative of sin x. अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युले या ठिकाणी अप्लाय करायचे होते आणि हे आहे डिटेल एक्सप्लेनेशन अबाउट द इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर डिफरन्शिएशन. यानंतरचा जो पॉईंट आहे लक्षात ठेवा, मी चॅप्टरला स्टार्ट करतोय 12th स्टँडर्डच्या. ओके, सो एक लेक्चर अजून एक्झाम्पलवर होईल. मी काही 15 ते 20 एक्झाम्पल अजूनही घेतो या टॉपिकवर. काही तुम्हाला होमवर्कला दिल्या जातील. हे सगळे एक्झाम्पल्स झाल्यानंतर आपण 12th स्टँडर्ड म्हणजेच मंडेच्या लेक्चरपासून 12th स्टँडर्ड चांगल्या पद्धतीने सुरू होईल. ओके, सो हे जे 12th स्टँडर्डचं लेक्चर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला 12th स्टँडर्डचे लेक्चर समजण्यासाठी. सो हे लेक्चर एकदम चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. त्यानंतर
जे लेक्चर येईल ते कंपोजिट फंक्शन्सवर येईल. ओके, सो तो जो टॉपिक आहे तो 12th स्टँडर्डला पकडतो आणि तिथपासून जे समोरचे आहेत ते CETमध्ये पण आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये हे चॅप्टर तुम्हाला आहे. ओके, सो एकदम चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा, फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करा. यानंतर यामध्ये मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री सांगितली होती. ट्रिग्नोमेट्रीचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले झालेले आहेत 11thमध्ये ते फॉर्म्युले आणि 11th नंतर त्यानंतर लॉज ऑफ इंडसेस आणि रूल्स ऑफ लॉगॅरिथम हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत.